दादा अजून किती वेळ लागणार आहे? हो दादा 2 मिनिटं मी बघतोच आहे. आपण इतक्या वेळ नाही थांबू शकत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बाबांना इंजेक्शन द्यायची वेळ झाली आहे. झाले चल. दादा थोडी घाई करा प्लीज. दया काका. युवराज बॉस 4 वाजून गेलेत. 12 तासानंतर आपल्याला बाबांना इंजेक्शन द्यायचं होतं. बॉस आपल्याला लेट झालंय. तू इथे काय करतोस? 4 वाजले. बाबांना इंजेक्शन देण्याची वेळ झाली म्हणून आलो होतो. ॲक्च्युली ताई झोपच लागत नव्हती का. माझ्यामुळे काल एवढा मोठा सीन क्रिएट झाला. बाबांसोबत जे झालं तेच सतत डोळ्यासमोर येत होतं. सॉरी, म्हणजे माझं चुकलंच जरा. माझ्यामुळे बाबांना एवढा त्रास झाला, त्यांची ही अवस्था झाली म्हणून जस्ट बाबांना बघायला आलो होतो आधी. पण ते असे खूप खोकत होते आणि मी पाहिलं किती वाजले तर इंजेक्शन देण्याची वेळ झाली म्हणून मी पटकन त्यांना इंजेक्शन दिलं. ओके. पण केदार आणि तारिणी कुठे आहेत? माहीत नाही, ते इथे नव्हतेच. काही माहीत नाही. मी आलो आणि त्यांची अशी अवस्था बघितली आणि इंजेक्शन. मी बरोबर केलं ना? म्हणजे मला काळजी वाटली. म्हटलं इंजेक्शनची वेळ नको चुकायला म्हणून फक्त दिलं. माझं काही चुकलं नाही ना ताई. दृष्टिकोन सगळ्यांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. तू कधीच चुकत नाही. प्लीज ते झोपलेत. मला प्लीज आता भांडण नको, मला वाद नको. थँक्यू. थँक्यू. काय बोलतेस तू? थँक्यू काय? मला काय खरंच परक समजतेस का? बाबा आहेत ते माझे, मला काळजी आहे त्यांची, माझं कर्तव्य आहे. बघ मला काही नको, मला फक्त त्यांना काही होणार नाही. बाबा काही होणार नाही. त्यांना काही होणार नाही. दया काका बरे होणार आहेत. ट्रस्ट मी एक काम करते. मी कामत काकांना फोन करते आणि त्यांना बघू दे एकदा. ओके. त्यांना लवकर. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती इंजेक्शन देण्याची ते दोघे कुठे आहेत? केदार तारिणी कुठे आहेत? हा, हे इंजेक्शन किती महत्वाचे आहे त्यांच्यासाठी सांगितलं होतं ना डॉक्टरनी. नाही येत ना ते इथे हजर? कुठे ते? मला असं वाटतं ते दोघंही रूम मध्ये असतील. मी चेक करून आले. जा, मी आहे बाबांसोबत माझ्या. कामत काका, हां तुम्ही जरा येऊन दया काकांना बघून जा. काय काय व्यवस्थित आहे तुझं नवरा, काय नाही झालंय. ते केदार आणि तारिणी खूप शहाणपणा करत असतात ना. बरोबर आजच त्यांनी टायमिंग चुकवलंय. तर बघत बसू नको मामा. सोन्यासारखी संधी चालून आली आहे. संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. ओके, यांना राहू दे. सगळं नीट होईल. काळजी नको करूस. दादा प्लीज थोडं लवकर. केदार तारिणी तुम्ही. कौशिकी, तू इथे काय करतेस? केदार आणि तारिणी त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. तुम्हाला काय सांगून गेलेत? नाही, पण ते भाऊजींच्या रूम मध्ये असणार होते ना. कौशिकी, अगं काकू तुम्ही आता इथे काय झालं? अगं काय झालं ते नेमकं मलाही माहिती नाहीये. पण कौशिकी केदार आणि तारिणीला शोधतेय आणि ते रूम मध्ये नाहीयेत. म्हणजे आजचं राज्य केदार तारिणीवर. काकू चला, इथे काय करताय? कामत काका बरं झालं तुम्ही आलात. द्या काकांना बरं वाटलं. हो दिलेत, पण तुम्ही एकदा बघून घ्या. बघतो.
आहेत का रूम मध्ये केदार आणि तारिणी? नाही ना? मूर्ख मुलं. त्यांच्या ह्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे यांना पुन्हा त्रास झालाय. काय? पण तारिणी तर म्हणाली होती ना ती दया पप्पांची काळजी घेईल म्हणून. हो, ती म्हणाली आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. ही आपली चूक आहे. काय ग, तू शांत का उभी आहेस? तुला विचारलं ना मी. कुठे आहेत ते दोघं? माझ्या नवऱ्याची अशी अवस्था असताना ते कुठे गेलेत? तरी नशीब माझा युवराज वेळेवर आला आणि इंजेक्शन दिलं म्हणून, नाही तर मोठा अनर्थ घडला असता. तुम्हीच म्हणाला होतात ना काय घडलं असतं ना याची तुला नीट कल्पना आहे कौशिकी. ओ गॉड, म्हणजे केदार आणि तारिणी घरातच नाहीयेत आणि माझ्या युवीने दया पप्पांना वाचवलं. ते दोघंही कुठे गेलेत मला नाही माहितीये काकू. पण आता दया काकांची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची. आपण प्लीज ह्याविषयी नंतर बोलूया का प्लीज. मी जरा बघतो. वहिनी, तारिणी केदार असे नाहीये तो, ते असं वागूच शकत नाहीत. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मला केव्हाच कळलंय हे. घरातल्या इतरांना कळेल हळूहळू. दया काका बरे आहेत ना? कामत काका नशीब तुम्ही अगदी वेळेवर दिलं इंजेक्शन. थोडा जरी उशीर झाला असता ना प्रॉब्लेम झाला असता. कामत काका त्यांना पॅनिक अटॅक्स येत आहेत. ते कधी थांबतील काहीच सांगता येईल? वेल इट ऑल डिपेंड्स ऑन युअर इम्युन सिस्टीम. तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर बॉडी कॅन मॅनेज. ओके. हा, पण आता दयाचं वय पाहता आणि त्याची इम्युन सिस्टीम फार वीक झाली. त्यामुळे इंजेक्शन काय, गोळ्यांचा डोस सुद्धा स्किप करू नका. एवढीशी चूक खूप महागात पडेल. ओके, मी स्वतः काळजी घेईन दया काकांची. हे कुणामुळे होतंय आणि का होतंय हे आपल्या सगळ्यांनाच कळलंय. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलत नाही. कारण काय होतं, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं पण करणाऱ्यांचे गुण कोणाच्याही लक्षात येत नाहीत. जी तब्येत आता स्टेबल आहे. इंजेक्शनमुळे फक्त झोप आली आहे. सकाळपर्यंत होईल ठणठणी. ओके. पण प्लीज काळजी घे. यू शुड बी व्हेरी मच केअरफुल अबाउट इट. ओके. हो हो कामत काका मी काळजी घेईन. एक्सक्यूज मी. या, शुअर. हॅलो.